आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धमाने न्याहाळूद रस्त्यावरील रेल्वे बोगद्याची उंची वाढवावी. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग अंतर्गत धमाने न्याहाळूद रस्त्यावर HC इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे बोगदा बनवण्याचं काम चालू आहे. सदर बोगद्याची उंची सदर बांधकाम कंपनीकडून 11x11 प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरील रेल्वे बोगद्याची उंची ही शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरणार आहे. कारण सदर रस्त्याचे शेतकऱ्यांचे गहू काढण्यासाठी वापरण्यात येणारे थ्रेशर मशीन, ट्रॉला वगैरे इत्यादी अवजड वाहनांची रहदारी कामी उपयोगात येत नसून सदरचा रस्ता हा परिसरातील अनेक खेडेगावांना जोडतो. सदर बोगद्याची उंची ही 20x20 ठेवण्याबाबत महाराष्ट्र शेतकरी संघटना धुळे जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे योगेश विश्वास पाटील, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी धुळे माधव पाटील, रामदास पाटील, युवराज निकम, बन्सीलाल पाटील व इतर परिसरातील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची विनंती लक्षात घेत तात्काळ HG इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पत्र पाठवायचे आश्वासन दिले. तसेच रेल्वे मार्गाच्या कामासाठी धमाने न्याहाळूद रस्त्याची दुरावस्था झाली आहे, म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे की संबंधित कंपनीकडून तात्पुरत्या स्वरूपात शेतकऱ्यांचा माल, मजूर यांच्यासाठी रहदारी सोपी व्हावी म्हणून रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा. सदर रस्ता हा संबंधित कंपनीच्या वाहनांची ये-जा करण्यातच खराब झालेला असून पावसाळ्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते, म्हणून अपघाताची परिस्थिती निर्माण होते. मी योगेश विश्वास पाटील, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटना, राष्ट्रीय अध्यक्ष सुनील प्रकाश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावाचा धमाने न्याहाळूद या गावाला जोडला जाणारा रस्ता गावातील शिवारातील शेतकऱ्यांची शेती या रस्त्याला लागून आहे. रेल्वेच्या कामामुळे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. शेतीचा माल, मजूर सर्व दळणवळण झालेला आहे. रस्त्याला खूप मोठे खड्डे झालेले आहेत. तरी या रस्त्याचा मार्ग हा धमाने गावाचा रस्ता न्याहाळूद, विश्वनाथ, सातारणा 10 खेड्यांना जोडला जातो. तरी याचे रेल्वे प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा. LCB PI संदीप पाटील यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणला. सदर महिलेला जर तिने तक्रार केली तर जीवेठार मारण्याची धमकी PI संदीप पाटील व त्यांच्या कुटुंबियाकडून देण्यात येत असून आमदार मंगेश चव्हाण यांना देखील गोळी मारण्याची धमकी संदीप पाटील यांनी दिल्याची कॉल रेकॉर्डिंग आमदार चव्हाण यांनी भर बैठकीत ऐकवली. यावेळी सर्वानुमते LCB PI संदीप पाटील यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर महिलेच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन जळगाव येथे PI संदीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे तुम्ही जर एक कॉल ऐकला, हे पोलीस निरीक्षकांची ही जी मनमानी चालली आहे, पोलिसांचा जो हुकुमशाही चालली आहे, न्याय कोणाकडे मागायचा जनतेने? नाही ऐकावं लागेल ना भाऊ. असं नाही आहे. पहिला मुद्दा, तुम्ही मलाही वाईट वाटतंय ते सांगताना, ऐकवताना. आणि हा पठ्या इथं आपण यांना जबाबदारी दिली आहे LCBची. हा तिथं तिला ॲबॉर्शन किट देण्यासाठी तिथं येतो. त्यांनी काल रात्री 4 माणसं तिथं पाठवले की तुला जीवाला धोका जाईल इतक्या दमबाजी. तिचे भाऊ म्हटले की तू कुठेही जाय, आमचं कोणीच वागणं करू शकत नाही. ही मस्ती पोलिसांमध्ये कोणी आणली? ही मस्ती कसं काय ती या पोलिसांमध्ये? एक महिला रात्रभर दारोदार फिरते, आमदाराला गोळ्या घालायची भाषा एक पोलीस निरीक्षक करतोय. इथलं प्रशासन काय करतंय? आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? जर आमदाराला जर अशा पद्धतीने गोळ्या घालायची भाषा जर एखादा PI LCBचा करत असेल तर या जिल्ह्याची व्यवस्था कुठे जाईल? मी तुम्हाला सांगतो, DPDC संपायच्या ती महिला इथं पोलीस स्टेशनला पोहोचते. 2 तासाच्या आत तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या PIला आत्ताच्या आत्ता बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली पाहिजे. हे सगळे पुरावे, सगळे पेनड्राईव्ह सगळे मी घेऊन आलेलो आहे. मी कधी कोणावर बेछूट आरोप करत नाही, पुराव्यांशिवाय बोलत नाही. आणि त्याची अशी मस्ती आहे की सगळ्यांना खिशात ठेवलंय, ते पण आम्हाला पाहायचंय की काय चाललंय जिल्ह्यामध्ये. पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने भाषा, या महिलेचं जर तुम्ही ऐकाल, सगळे पालकमंत्री महोदय, आपल्याही घरात महिला आहेत, तर महिला अधिकारी आहे, तुम्ही ऐकू शकणार नाही. ऐकायचं असेल तर सगळे पुरावे मी इथं घेऊन आलोय. हा PI LCB इथं जिल्ह्याची प्रमुख यंत्रणा आपण त्याच्या हातात दिलेली आहे या पद्धतीने. आणि हे सगळं करण्यामागे ऐका, हा आयुष मनियार नावाचा, हा तिला फोन करतो, सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्याने लावली आहे.
आयुष मरियार नावाचा देखील सगळी गाडी तिला घ्यायला यायचा, तिला सोडायला यायचा, साहेब तुला फसवणार नाही, साहेब चांगला माणूस आहे, हा सांगणारा आयुष मरियार कोण? रात्री रात्री अपरात्री आता लोकांना जर पोलिसांना काम सांगायचं असेल की आमदार खासदारांची गरज नाही राहिली आहे. मी तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार खूप नसतं तुझ्या मामाचा बापाला पहिला गेले तर तेवढे सगळे घ्यायचे, तुझ्या बहिणी घ्यायच्या. मी माझं सगळं खानदान बोललोय लग्न आई शपथ नाही जमलं गेलं पहिल्यांदा तू तुला बोललो मी लग्न लावायचं माझ्याशी तू मध्ये नाही कधी आहे तर तुम्ही ना सगळ्याच्या सगळ्या आहेत त्यांच्या आईची लग्न ते भोगडीचा तिची समज तुम्ही ही नोकरी पडेल आता तुम्हाला मला खूप पडेल काय याला तुम्ही फोन करावी की घराला फोन करतो एक कॉपी तू इथे गाडीला तुला पडलं तुम्हाला सांगितले ते या हिच्यावरचं बाकी मला मिळायचं जगाचा पानाला तर एक लक्षात ठेव मी जेवढं थांबवलंय ना अजिबात थांबवला मी म्हणजे गेला हे ठीक आहे तुम्हाला. अशा शेकडो रेकॉर्डिंग्स आहेत. पहिला मुद्दा LCBPI मध्ये मस्ती आली कुठून? हे चाललं काय? तो डायरेक्ट सांगतो गोळी घालेल, उद्या ह्या आमदाराला गोळी घातली तर ह्या आमदाराने कोणाचा आवाज, अरे एक महिलेवर अन्याय होतोय. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमावर दोंडाईचा पोलिसांनी केली धडक कारवाई. माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांनी आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री वाहतूक यावर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, दोंडाईचा पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर दोंडाईचा शहरातून नंदुरबारकडे एक पांढऱ्या रंगाची काळी काच असलेली कारमधून अवैधरित्या परवाना विदेशी दारूची वाहतूक होणार आहे. सदर बाबतीत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पथक तयार करून नंदुरबार चौफुली येथे नाकाबंदी करून संशयित वाहनाची तपासणी करत असताना 4 चाकी क्रमांक MH39 J2859 या गाडीत विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करताना आढळले. प्रवाह चालक कुंदन बजरंगे वय 24 राहणार कंजरवाडा जिल्हा नंदुरबार सोबत शिवाजी धासू वळवी वय वर्ष 42 कोळदे जिल्हा नंदुरबार यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई दरम्यान एकूण 6,55,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुळे आझादनगर पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्या नाना साळवेसह 8 जणांवर मोक्का. धुळे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. आझादनगर परिसरातील टोळीचा म्होरक्या नाना साळवे याच्यासह 8 सदस्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी सण उत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 10 वर्षापासून दहशत निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीवर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या टोळीचा म्होरक्या ज्ञानसागर उर्फ नाना साळवे आणि त्याचे 7 साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 111 अन्वये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच 11 जुलै रोजी या टोळीने गायकवाड चौकातील सिद्धार्थ देवरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला होता. पोलीस तपासात ही टोळी दरोडा खुनाचा प्रयत्न आणि दहशत निर्माण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचं समोर आलंय. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आणि त्यांच्या पथकाने या टोळीच्या गुन्हेगारीचा सखोल अभ्यास करून कारवाईचा प्रस्ताव सादर केला. आगामी गणेश उत्सव, नवरात्री आणि महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शांतता भंग होऊ नये यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी ज्ञान सारकर उर्फ नाना साळवे हा महत्त्वाचा आरोपी, मेन आरोपी होता. त्याच्या विरुद्ध आवश्यक ते पुरावे वगैरे जमा केलेले आहेत आपण. त्याची मागील हिस्ट्री काढली. गेले 10 वर्षात विविध पोलीस ठाण्यात जे गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याची सर्व माहिती प्राप्त केली. तसेच माननीय न्यायालयाने ज्या गुन्ह्यांची दखल घेतलेली आहे त्याची माहिती प्राप्त केली आणि नवीन जे भारतीय न्याय संहितेचे कलम 111 आहे त्यानुसार प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना सादर करून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने 111 BNS हे जो मोक्का कायदा आहे भारतीय न्याय संहितेचा तो आज रोजी त्या गुन्ह्यामध्ये कलमांची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध
मोक्का तसेच त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्या विरुद्ध हा मोक्का कायद्याअंतर्गत आज रोजी कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील तपास आम्ही स्वतः हाती घेतलेला आहे. नाही, तसं नाही. हे ज्ञानसागर उर्फ नाना विठ्ठल साळवे आणि त्याचे इतर साथीदार आहेत. विजय आयरे आहे, सुमित शिंदे आहे, अमर धर्मा आयरे आहे, योगेश सूर्यवंशी, दत्तात्रय बाळू उल भगत, शेवतकर आडनाव ज्यांचं, वसीम खान, मुहसिन खान असे जवळजवळ 8 ते 9 आरोपी आहेत. यांच्या विरुद्ध हा तपास चालू होता आणि त्याच्यामध्ये जे गेले 10 वर्षे सक्रिय आहेत आणि त्यांच्या विरुद्ध 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींवर 111 BNS प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.